कळलं? झालं त्या गणपतीचं दर्शन? झालं त्या विठ्ठलाचं दर्शन? नाही हो नाही. आणि मला त्या विठ्ठलाचं, त्या गणपतीचं, त्या रामाचं जर दर्शन तुम्हाला हवं असं वाटत असेल तर माझ्या तुकोबाराय म्हणतात ऐका ना. 5 मंगलाष्टक झाले, नवरदेव नवरीने एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घातला आणि हार घातल्यानंतर हा हार देखील सांगतो की तुमचा आणि देवाचा संबंध कसा आहे. जरा पाबर इकडे सगळ्यांनी जरा डोळे उघडे ठेवून. पिवळ्या रंगाची फुलं आहेत, पांढऱ्या रंगाची फुलं आहेत, गुलाबी रंगाची, अनेक रंगाची अनेक फुलं या हारामध्ये आहेत. फुलं अनेक आहेत पण धागा मात्र ओ तात्या, फुलं अनेक आहेत धागा मात्र. कीर्तन आलेली माणसं सगळी या फुलासारखी आहेत. हा, रंगीबेरंगी आहेत. कोणी गोऱ्या रंगाचं आहे, कोणी काळ्या रंगाचं आहे, कोणी नकटे आहे, कोणी चपट आहे, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी लहान आहे, कोणी मोठे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे. फुलासारखे होत आपण. अनेक रंगाचे अनेक कर्माचे माणसं आपण समोर बसलो. फुलं अनेक आहेत तसे माणसं अनेक आहेत. फुलामध्ये धागा मात्र एकच आहे. फुलं अनेक आहे, धागा एकच आहे. कीर्तन आलेले सगळे माणसं दिसायला अनेक आहेत पण माणसामधला देव, माणसामधला देव नाही. तुमच्यामध्ये आत्मा आहे, तुमच्यामध्ये आत्मी आहे का? माऊली ज्ञानोबाने हरिपाठामध्ये ते स्पष्ट सांगितलं, एक हरी आत्मा जीव शिव संत. तुमच्यामध्ये जीव आहे, त्यांच्यामध्ये जीव आहे. तुमच्यामध्ये आत्मा आहे, त्यांच्यामध्ये आत्मा आहे. मग तुमच्यामधला वेगळा त्यांच्यामध्ये वेगळा आहे का? एकच आहे तो. एक हरी आत्मा, तो सगळ्यामध्ये एकच आहे. फुलं अनेक आहेत, धागा एक आहे, माणसं अनेक आहेत. माणसामधला देव एक आहे आणि तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे विठ्ठलाच्या रूपानं. हे माझ्या तुकोबाराने आतापर्यंत तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवलं. आता थेरीच्या रूपानं अभंगाचं शेवट तुका म्हणत